कोल्हापूर जिल्ह्यात असे गणपती मंदिर आहे. इथं दर्शन घेतले की 21 गणपतीचं पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे आणि दरवर्षी सूर्य स्वतः येऊन गणपतीला अभिषेक करतो. आज आपण त्याच ठिकाणी जाणार आहोत. मंदिर कुठं आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. यामागे काय इतिहास आहे आपण हे आपण जाणून घेणार आहोत. चला आपण त्या मंदिराकडे जाऊया. आज मी जात आहे गडिंग्लजपासून 5 किलोमीटर अंतरावरती असलेल्या इंचना गावात. छोटंसं पण अत्यंत शांत आणि भक्तिमय वातावरण असलेले हे गाव हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेलं आहे. इंचना गावात प्रवेश करताच शांत रस्ते आणि गावाकडची सुंदर हवा मन जिंकून घेतं. पण या छोट्याशा गावाची ओळख फक्त निसर्गामुळे नाही तर इथं असलेल्या त्या अद्भुत गणपती मंदिरामुळे आहे. यामागचा काय इतिहास आहे, काय रहस्य आहे आपण जाणून घेऊया. आंबोली घाटातून उगम पावणाऱ्या हिरण्यकेशी नदीच्या तीरावरती वसलेलं इंचना गावाचे प्राचीन गणेश मंदिर शेकडो वर्षापूर्वीचा इतिहास असलेलं. असं सांगितलं जातंय की हे मंदिर 13व्या-14व्या शतकातल्या पेशव्यां काळात 1707 मध्ये या मंदिरात जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. अलीकडच्या काळात 1987 ते 1992 या काळात झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिरात सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे आणि आजही या मंदिराची भव्यता पाहिली की मन थक्क होतं. फेब्रुवारीच्या पहिल्या 7 दिवसांमध्ये उगवणाऱ्या सूर्याचे पहिले किरण थेट गर्भगृहात गणपतीच्या मूर्तीवरती पडतात. या मंदिरातील गणपतीला 21वा गणपती मानलं जातं आणि इथे दर्शन घेतले की 21 गणपतीचं पुण्य प्राप्त होतं अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या मंदिराला गणेश पंचायतन मंदिर असे म्हटले जातं. आज प्रवेश केला की शांतता, भक्ती आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते. वज्रपीठावरती गर्भगृहात काळा पाषाणातील सुंदर गणेश मूर्ती आहे. हातामध्ये पाश, अंकुश आणि अमृतपात्र धारण केलेली ही मूर्ती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. खरंच इतिहास, श्रद्धा, वास्तुकला आणि दिव्यता याचा अद्भुत संगम म्हणजे इंचना गणेश मंदिर. तुम्ही कधी या मंदिरातील दर्शन घेण्यासाठी आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच प्राचीन मंदिर पाहण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय गणेश.